माझं पोट दुखून आलं, मी दवाखान्यात आलो तर इथं कोणीच आहे नाही. समजा कोणी डॉक्टर लोक नाही, कोणी नाही, काही नाही. हे दवाखान्याचे बंद राहून. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. आरोग्य केंद्रात काही रुग्ण गेले असता तेथे आरोग्य अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर होते. आरोग्य केंद्र उघडे असून फक्त परिचर होते. रुग्णांनी चौकशी केली असता डॉक्टर बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आलेले रुग्ण उपचार न करताच परत गेले. तिवसा तालुक्यातील हे आहे तळेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र. या आरोग्य केंद्रासोबत 32 गावे जोडली आहेत, तर 7 उपकेंद्रे सुद्धा याच आरोग्य केंद्राशी निगडित आहेत. मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाचे दिवस आहे, अशातच ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व शेताच्या कामात व्यस्त असताना गावातही साथीचे आजाराचे रुग्ण आहे. अशा वेळी त्यांच्यावर तातडीने इलाज होणे गरजेचे आहे. मात्र तळेगाव ठाकूर आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णाचे हाल असल्याचे चित्र दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज. महाराष्ट्रातील बातमीपत्र चे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाळे यांचा स्पेशल. माझं पोट दुखून आलं, मी दवाखान्यात आलो तर इथं कोणीच आहे नाही. समजा कोणी डॉक्टर लोक नाही, कोणी नाही, काही नाही. हे दवाखान्याचे बंद राहून समजा डॉक्टर लोक घरी सुट्ट्या काढते का? आम्ही दवाखान्यात येतो, माझं पोट दुखून राहिलं दुपारपासून. दवाखान्यात आलो आता 4 वाजता, तर इथं कोणी डॉक्टर लोक नाही, काही नाही. इथं 10-12 पेशंट आहे, इथं डॉक्टर लोक नाही, काही नाही. ह्या दवाखान्याचा काही फायदा नाही. मग इथूट असला तर एक डॉक्टर नाही, इथं काही नाही, काही नाही. मी येऊन काही कामाची गोष्टच नाही. नमस्कार, मी डॉक्टर सुनील राठोड. मी गेल्या 3 वर्षापासून तळेगाव ठाकूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. माझ्या पूर्ण तळेगाव ठाकूर परिसरमध्ये म्हणजे पूर्ण PSC मध्ये मला 32 गाव आणि 20 ग्रामपंचायत माझ्या अंतर्गत येतात. तरी सगळीकडे जलजन्य किंवा कीटकजन्य आजार होऊ नये याच्यासाठी आपली पूर्ण स्टाफ आणि जेवढी काही आपली यंत्रणा आहे ते आपण तत्पर आहे. आपलं स्टाफ पूर्ण तत्पर आहे. शनिवारी जे काही रुग्णांनी जे आड घेतलं होतं की वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही वगैरे वगैरे, तर त्याच्यासाठी मला हे बोलायचं की मी गेल्या 3 दिवसापासून रजेवर होतो वैद्यकीय कारणामुळे. ते आपण त्याचं जे पाठपुरावा ॲप्लिकेशन होता, रजेचं ॲप्लिकेशन DHO साहेबांकडून मंजूर करून घेतलं होतं. आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये मी गट ब म्हणजे BAMS डॉक्टरांना मी इथं कार्यरत ठेवलं होतं. पण त्यांना अचानक कुठं शनिवारी खूप अर्जंट काम आल्यामुळे त्यांनी ते गेले. तरी आपण तिसरा उपाय म्हणजे तिसरा BAMS डॉक्टरना आपण OPD करता किंवा OPD झाल्यानंतर शनिवारी युजली आमच्या हाफ डे OPD असते, म्हणजे 12:30 पर्यंत OPD असते. त्यानंतर इमर्जन्सी असली तर आपण इमर्जन्सी सेवासाठी गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण कार्यरत ठेवला होता. आणि आता परिसरची गोष्ट केलं तर परिसर आपलं पाणी पूर्ण साचते. गावभरातलं जेवढं रोड बाहेरचं पाणी आहे, तिकडचं पाणी आहे, ते आपल्या परिसरमध्ये येऊन थांबते. आता ग्रामपंचायतला आणि RKS मीटिंगमध्ये पण हा ठराव मी घेतला होता की आपल्या परिसरमध्ये पाणी साचते, तर जी नाली आहे ते नाली आपल्याला वाहती करून द्या, म्हणजे जेणेकरून आपल्या परिसरमध्ये पाणी येणार नाही. आणि जे काही समोर त्याच्याने जे काही होऊ शकते आजार किंवा परिसरमध्ये जे काही होऊ शकते त्याच्यासाठी आपण ते थांबवता कसं येईल त्याच्यासाठी मी अनेकदा ग्रामपंचायतकडे कळवलेलं आहे, RKS मीटिंगमध्ये ठराव घेतलेला आहे, पण ते का अजून झालेलं नाही. आणि जर का पाऊस जास्त पडला तर पूर्ण पाणी आमच्या परिसरामध्ये थांबते. आणि याचा नंतरही सुद्धा मी सौंदर्यीकरणसाठी जिल्हा स्तरावर पाठपुरवठा केलेला आहे. त्यांना आपल्या पत्राद्वारे त्यांना सूचित केलं आहे की आपल्या परिसरामध्ये सौंदर्यीकरण करण्यात येईल, जेणेकरून जे पाणीचं जे मुख्य कारण आहे ते आपण थांबवता येईल. धन्यवाद. मी इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो. इथे सरकारी दवाखान्यात इथे कोणीच नाही हजर. मला विळा लागला हाताला. मी उपचारासाठी आलो, इथं कोणीच नाही. यांना विचारून आलं ते म्हणजे डॉक्टर सुट्टीवर आहे म्हणजे. आता याच्यानंतर आम्ही काय करावं, कुठं जाऊ इलाज करायला? इथे डॉक्टर नाही आहे हजर, फक्त चिठ्ठी काढणारा हजर आहे. आणि 12 तारखेपासून दवाखान्यात डॉक्टर नाही आहे. इथे कोणाला चार्ज दिला हे माहीत नाही.
कधी मॅडम असते, कधी डॉक्टर असते. मेन डॉक्टर 12 तारखेपासून नाही आहे. आणि मलेरियाची साथ चालू असताना या दवाखान्यापुढे तोंगावर पाणी साचलेलं आहे आणि सगळं काळी कचरा घाण आहे.